वेलकम टू न्यूज चॅनल सच का सामना विथ पंकज शर्मा। आज आपले पाहुणे आहेत माननीय श्री सनी रवींद्र सानप, जे भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण मुंबईचे अध्यक्ष आहेत। प्रथमतः आपले स्वागत आहे सनीजी। आत्ताच नुकतंच पहलगाम झालं, दुर्दैवी घटना घडली, कुठेतरी आदरांजलीचं हा वातावरण देशभरामध्ये चाललं आहे, नक्की ह्याला कसं पाहता आपण? पहिलं तर मी जो पहलगाममध्ये या आतंकवाद्यांनी जो भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्यामध्ये आपल्या ज्या निष्पाप नागरिकांचा बळी गेला, त्या निष्पाप नागरिकांना मी तर मनापासून आदरांजली वाहतो। आणि मी एक बोलेल की हा हमला करणारे जे आहेत यांना जशास तसं उत्तर देणं हे गरजेचं आहे। पुलवामा हमल्यानंतर ज्या पद्धतीने आपल्या देशाने, आपल्या देशाच्या आर्मीने ज्या पद्धतीने त्यांना उत्तराचं प्रत्युत्तर दिलं होतं आणि घुसून मारलं होतं, तर मी तर बोलेल घुसून नाही, हा पाकिस्तानचा हा नकाशा आहे ना, हा कुठेतरी हा मिटला पाहिजे। या पाकिस्ताननी असे आतंकवादी जन्माला घालायचं काम जे पाकिस्तान करतो आहे आज, मी माझ्या माननीय पंतप्रधान आपल्या भारताचे श्री नरेंद्र मोदी साहेब यांना मी विनंती करेल की तुम्ही आपल्या आर्मीला आदेश द्या आणि या पाकिस्तानचा नक्शा हा मिटवून टाका। ज्या कारणाने जर तुम्ही तसे ऑर्डर दिले आणि जसे आदेश दिले, तर मला असं वाटतं की पूर्ण देश तुमच्यासोबत उभा राहील। मग भविष्यात युद्ध होऊ द्या किंवा काही होऊ द्या, पण पूर्ण देश, मला असं वाटतं, या हमल्यांना आणि या आतंकवाद्यांना कंटाळला आहे। जे होईल ते एकदाच होऊन जाऊ द्या, एकदाच त्यांचा नामोनिशाण मिटून टाका। नक्कीच आता कुठेतरी युद्ध पातळीवर जाताना एक देश हा संघटित आहे की नाही, सर्वधर्मीय या विषयावर ठाम एकमताने आहेत की नाही, यावर काय बोलाल? मी बोलेल की ज्या काही मुसलमानांना पाकिस्तानाचा आणि पाकिस्तानचा पुळका असेल, मी आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना थेट बोलतो की तुम्ही भारतामध्ये राहण्यासाठी अजिबात तुम्हाला अधिकार नाही आहे। तुम्ही लगेच ताबडतोब पाकिस्तानमध्ये निघून जा। तुम्ही पाकिस्तानची बाजू घेताय म्हणजे तुम्ही देशविरोधी आहात, देशद्रोही आहात। तुम्ही जर पाकिस्तानची बाजू घेणार असाल तर तुम्हाला देशामध्ये राहण्याचा अधिकार नाही आहे। हा प्रश्न मुद्दामून हा करण्याचं पण असं कारण आहे की छोटी मोठी कुठेतरी घटना, म्हणजे घटना नव्हे तर एक प्रयत्न चालू आहेत की कुठेतरी पायाखाली पाकिस्तानचा झेंडा काही युवक इतर सर्व राज्यामध्ये घेत एक कार्यक्रम राबवतात आहे की बाबा तो पायाखालचा आहे, त्याची लायकी तीच आहे, असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे। पण तेही कुठेतरी तत्व, कुठेतरी इतर धर्मियांकडून तो विरोध दिसला आहे कुठे कुठे, आणि कुठे कुठे ते लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनमुळे ते काढण्यात आले आहेत। यावर काय म्हणाल? मी हेच बोलेल पुन्हा एकदा, ज्या काही लोकांचा या गोष्टीला विरोध असेल की पाकिस्तानचा झेंडा तुम्ही का पायाखाली घालताय आणि त्याच्यावरतून का चालताय, मी तर बोलेल झेंडे नाही, या पाकिस्तानांना रस्त्यावरती लोळवायला पाहिजे आणि तुडवायला पाहिजे आणि तुडवून त्याच्यावरतून गाड्या घेऊन जायला पाहिजे। अहो झेंडे काय तुम्ही फक्त पायाखाली तुडवताय? या पाकिस्तानांना इथे भारतामध्ये आणून किंवा या आतंकवाद्यांना भारतामध्ये रस्त्यावरती बांधून त्यांना तुडवायला पाहिजे पायाखाली। आणि जे काही लोक ज्याला विरोध करत असतील ना, तर मी त्यांना आत्ता खुली चेतावणी देतोय की तुम्हाला जर भारतामध्ये राहायचं असेल तर भारताच्या झेंड्याचा आदर केला पाहिजे आणि भारताच्या अस्मितेचा विचार करणं गरजेचं आहे आणि भारताचा विचार करणं गरजेचं आहे। तुम्ही भारतीय नागरिक असून तुम्हाला पाकिस्तानचा पुळका येत असेल तर तुम्ही लगेच ताबडतोब पाकिस्तानमध्ये निघून जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं। नक्कीच मी अशी अपेक्षा करू शकतो, आपण दक्षिण मुंबईचे जिल्हा युवक अध्यक्ष, नक्कीच ही कुठेतरी तुम्ही डेअरिंग कराल की बाबा मी पाकिस्तानाचा झेंडा पायाखाली घेऊन असे कुठला कार्यक्रम राबवण्याचा हा तुमचा विचार आहे का? 100% मी उद्याच राबवणार आहे असा कार्यक्रम, आणि बघतो मग कोणते पाकिस्तानी येतात ते आणि हा कार्यक्रम राबवण्यासाठी मला थांबवतात ते। नक्कीच नक्कीच आपणही पाहू आणि आपणही नक्की आपल्या दर्शकांना दाखवू। त्यातून थोडा पुढे जात कुठेतरी काउंटर करण्यासारखं, म्हणजे बांगलादेशी आणि इतर
त्यांना आपला ट्रॅक करता येत नाही आणि आधार कार्ड आहे ना म्हणजे असे इन्स्टन्सेस झाले आहेत की 300 रुपयामध्ये आधार कार्ड बनले तो कोण कुठल्या राज्यातून कसं काय आलं आहे हे नक्की कसं ट्रॅकेबल होऊ शकतं आणि कसं याला वर्कआउट करू शकतं काय तुम्ही भर टाकाल याच्यावर? बघा, वर्कआउट असं होऊ शकतं की आधार कार्ड जे बनलेत हे आधार कार्ड म्हणजे काय तुमचा जन्माचा दाखला नाही आहे. पहिली गोष्ट, बर्थ सर्टिफिकेट जे आहेत ते बर्थ सर्टिफिकेट पण काही ठिकाणी डुप्लिकेट बनलेले आहेत. असं कुठेतरी भरपूर आमचेच काही नेते वरिष्ठ मंडळी आमचे काढतात ते शोधून आणि प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. एवढ्या तडकाफडकी गोष्टी होत नाही. मला असं वाटतं की यांच्या तळापर्यंत जाऊन आधार कार्ड जरी पैसे देऊन 1000, 2000, 500, तुम्ही 3000 बोलतात लोक, 5,000, 2,000 रुपये पण देऊन बनवलेले आहेत. असे माझ्या पण कानावरती त्या गोष्टी येत आहेत. कारण तर मी तुम्हाला बोलेल की किती पैसे देऊन त्यांनी बनवले असतील आणि किती फ्रॉड डॉक्युमेंट तुम्ही बनवले असतील तरी तुम्ही बांगलादेशी असाल तर मला असं वाटतं की बांगलादेशी किंवा पाकिस्तानीने आत्ता तुमची खैर नाही आहे. तुम्ही शोधल्यानंतर जर तुम्ही सापडले तर तुम्हाला देश पातळीवरती तुमची काय परिणाम होतील हे तुम्ही समजून जा. त्याच्यामुळे जर तुम्ही असे काही डॉक्युमेंट बनवून राहत असाल तर तुम्ही मुकाट्याने जेवढं होईल तेवढं गपचूप निघून जाण्याचा प्रयत्न करा. नक्कीच, म्हणजे यातून कुठेतरी त्या म्हणजे आपल्या राज्य पातळीवर पण हे कामं चालू आहेत की बांगलादेशींना शोधून कुठून तरी बाहेर काढणं गरजेचं आहे. बरोबर नाही? 100% चालूच आहे. 100% चालू आहे. आता यापुढे थोडासा हे चालत असताना लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन म्हणजे आपले जर हिंदू हे नक्की असं तुम्हाला वाटतं का की कुठेतरी उतरण्यात कमी पडतात आहे हिंदू यूथ की अशा विषयांना? कारण गर्दी जमताना लॉ अँड ऑर्डरला जर पोलीस वगैरे येतात तर कुठेतरी तो जमाव होताना दिसत नाही आहे. मला असं वाटतं की मला इतर राज्यांचं तर मला माहिती नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे अफजल खानाला रसातळाला आणलं होतं आणि आपला भगवा झेंडा जो अटकेपार नेला होता, जी परिस्थिती शिवाजी महाराजांनी ज्या काळामध्ये अनुभवली